नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर फायनली तो दिवस आला. आम्ही ज्या दिवसाची वाट बघत होतो. कुठे जाणार आहोत ते ब्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच कळणार आहे मंडळी. ब्लॉग पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि त्याच्या अगोदर मी विचार केला की मस्त गरमागरम चहा आणि स्वयंपाक करून मी जाणार आहे, कारण की आम्हाला येताना लेट होईल म्हणून. तर हे मला म्हटलेत की स्वयंपाक करून जा. 3:30 वाजलेले होते आणि त्याच्यानंतर इथं त्यांनी मस्त दक्षची तयारी केलेली आहे आणि दक्षचे त्यांनी सुंदर फोटोसुद्धा काढलेले आहेत. तर मी फोटो पण तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचे कशा पद्धतीने फोटो काढलेले आहेत, त्याने कशा पोज दिलेल्या आहेत, ते सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. तर याच्यावरून तुम्ही विचार करू शकता की आज काय असणार आहे. व्हिडिओ पुढे न बघता तुम्ही मला आत्ताच कमेंट करून सांगा की दक्ष स्कूलमध्ये असं काय असणार आहे म्हणून. इथं मी मस्त गरमागरम पावभाजी बनवलेली आहे आणि तिकडून येताना आम्ही पावसुद्धा आणणार आहेत, कारण की कसं आहे माहिती आहे का, बाहेरचं आम्ही खायचं बिलकुल टाळलेलं आहे. काहीही असो, कोणतीही परिस्थिती असो, मी घरी स्वयंपाक करून जाते. आता बघा 3:30 वाजेला मी पावभाजी मस्त गरमागरम रेडी करून गेलेली आहे. इथं पावभाजीला छान उकळी पण आलेली आहे. हे मला म्हटलं की आपण तिकडून येताना मस्त पाव घेऊन येऊ, कारण की तिकडून येताना लेट होऊन जाणार आहे. स्माइल कर ना, असं काय करतोय? ही करी. आता मम्मीकडे बघ. खिसा टाकता का? चष्मा देऊ का त्याला? खिसा आहे, खिसा आहे. हा. ये माझ्याजवळ ये. लाव, कोणता लाव? लाव पटकन. लाव. हा लाव. यो 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 हनी सिंगर. यो ए हिरो. गुड. कर स्माइल. हालो. यू मम्मीकडे बघ ना आता. नाकात नाकात फोटो घालू. खिशात टाक, खिशात. दोघं खिशात हात टाक. यो फायनली दक्षचे फोटो वगैरे काढलेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत स्कूलमध्ये जायसाठी. आणि दक्षचा जो ड्रेस आहे त्यांनी स्कूलमधूनच दिलेला आहे. खूप स्कूलमध्ये असं करतात की रेंटने कपडे आणतात, पण ह्यांना काय केलेलं आहे माहिती आहे का, सगळ्या मुलींना मुलांना सगळ्यांना त्यांनी म्हणजे यूज करायसाठीच क्लोथ दिलेले आहेत. आता हा जो ड्रेस आहे नवीन ड्रेस आहे, रेंटेड नाही आहे. हा ड्रेस दक्ष नंतर पण यूज करून घेणार आहे, म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमच्या मुलांसाठी जी साईज लागणार असेल तुम्ही पहिले सिलेक्ट करून जाता. आम्हीच साईज सिलेक्ट केली होती आणि खूप सुंदर सुंदर फ्रॉकसुद्धा त्यांनी मुलींना म्हणजे मुलींचे फ्रॉक तर खरंच खूप सुंदर होते, मला खूप आवडलेले आहेत आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे नक्कीच कळणार आहे. आणि खूप ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला थोडंसं लेट झालेलं आहे. तुम्हाला माहिती आहे स्कूलचं जे फंक्शन असतं ते थोडंसं लेटच चालू होतं, म्हणून तिथं मध्ये पार्किंगला प्रॉब्लेम होता, म्हणून आम्ही गाडी बाहेरच तिथं लावलेली होती. आणि फायनली आम्ही स्कूलमध्ये पोचलेला आहोत. त्यांनी स्क्रीनवर मस्त गणपती बाप्पाचा फोटोसुद्धा लावलेला होता. तर तुमच्या मुलांचं स्कूलमध्ये ॲन्युअल फंक्शन झालेलं आहे का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुढे तुम्हाला दक्षचा डान्ससुद्धा दिसणार आहे. आणि कसं आहे माहिती आहे का, लहान लहान मुलांचा डान्स एवढा परफेक्ट नसतो, पण ते ज्या पद्धतीने एन्जॉय करतात ना, ते बघायची मजाच वेगळी आहे. आणि सगळ्यात मस्त डान्स लहान मुलंच करत असतात आणि बघायला खरंच खूप भारी वाटतं. आणि कसं आहे माहिती आहे का, दक्षला आम्ही सगळ्या प्रोग्राम जे काही ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये होत असतात त्याला आम्ही पार्टिसिपेट करायला लावतो. हे त्याचं लहानपण आहे आणि लहानपण मुलांना जेवढ्या गोष्टी भेटत असतील तेवढं त्यांना एन्जॉय करू द्या. नंतर मोठं झाल्यावर तर तुम्हाला माहितीच आहे की सगळ्या जबाबदाऱ्या पडतात आणि आपण आपलं लहानपण खूप मिस करतो मोठं झाल्यावर. आता मलासुद्धा असं वाटतं की मी छान पद्धतीने माझं लहानपण जगले असते. आणि खूप वेळा असं सुद्धा झालेलं आहे की किती फोटो वगैरे पण नाही आहेत आमचे लहानपणाचे, म्हणून आम्ही दक्ष आहेत ना सगळे फोटो मस्त छान काढून घेतलेले आहेत आणि प्रत्येक त्याचा जो मुवमेंट आहे ना तो कॅप्चर करायचा प्रयत्न केलेला आहे. मोठं झाल्यावर त्याने पण मस्त ते फोटो पाहिल्यावर त्याला असं वाटलं की खरंच मी लहानपण खूप. इथे आता प्रोग्रामची सुरुवात झालेली आहे, तर तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा. हे बाई खाली बस गा. लवकरच व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळतील.
कृपया मधला मार्ग मोकळा. Just not say dreams, but they lift up. आता कोण ऐकणार नाही, सगळ्यात वरती चढताय. Presenting the symbolic flight of our dreams The grand launch of water balloons, dreams to reality. बाय बाय. Thank you, sir. फायनली आता आलेला आहे दक्ष मस्त स्टेजवर डान्स करण्यासाठी. तर दक्षने खूप छान पद्धतीने असा डान्स केलेला आहे आणि खूप दिवसापासून त्यांनी प्रॅक्टिससुद्धा केलेली होती. तर माझा दक्षचा डान्स तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते पण नक्की कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने दक्षने छान मस्त एन्जॉय केलेला आहे आणि आम्हाला पण खरंच खूप भारी वाटलं दक्षचा डान्स बघून आणि त्याचं ते लहानपण आणि ते क्यूटनेस. चला असो आता आम्ही निघालो आहोत घरी जायसाठी. इथं त्यांनी घेतलेले आहेत मस्त पाव, कारण की मी बनवलेली आहे मस्त आज गरमागरम पावभाजी. बा